जय श्रीराम. मराठा आरक्षण ही माझी कविता सकल मराठा समाजासाठी समर्पित. कुणब्याच्या पोरा तू शांततेत का होईना लढायला सीख. कुणब्याच्या पोरा तू शांततेत का होईना लढायला सीख. सरकारनं तुला उघड केलंय, उन्हाचे चटके तुझ्या पोरांना बसतायत. आरक्षणाचं पांघरून आता घालायला सीख. पाटील पाटील म्हणून तू नुसता फुगत बसलास. नुसता चहा पाजून तुझा खिसा खाली होऊन बसला. पाटील पाटील म्हणणारे पुढे जाऊन बसले, तुझ्याकडे पाहून मात्र गालातल्या गालात हसले. आरक्षणाचे भूत तुझ्या मानगुटीवर बसलं. शिपायाच्या जागेसाठी तुझं पोरग रुसलं. ग्रॅज्युएट असून सुद्धा मार्काचं घोडं मात्र फसलं. आरक्षणाचं कार्ट मात्र खुर्चीत जाऊन बसलं. म्हणून म्हणतो येड्या तू मागू नको भीक. म्हणून म्हणतो येड्या तू मागू नको भीक. म्हणून म्हणतो कुणब्याच्या पोरा तू शांततेत का होईना लढायला सीख. 40 वर्ष झाली आता सापडला नव्हता रस्ता. 40 वर्ष झाली आता सापडला नव्हता रस्ता. मिनमिनता दिवा जेव्हा अंतरवाली दिसला. विझवायला गेलं सरकार तेव्हा सूर्यासारखा भासला. काठ्या आल्या लाठ्या आल्या घुसल्या बंदुकीतून गोळ्या. काठ्या आल्या लाठ्या आल्या घुसल्या बंदुकीतून गोळ्या. मिटवायला आल्या होत्या सरकारच्या या टोळ्या. जरांगे पाटील नुसतं नाव नाही, ते पर्व आहे मराठ्यांचं. भडका आता पेटून उठलाय. आरक्षण हवे जातीसाठी. पिढ्यान पिढ्या गेल्या कष्ट करून या महाराष्ट्राच्या मातीसाठी. आरक्षण आपल्या हक्काचं, तेच तर मागायला सीख. म्हणून म्हणतो कुणब्याच्या पोरा तू शांततेत का होईना लढायला सीख. क्रांतीच्या मोर्चांनी आता अर्धशतक गाठलं. क्रांतीच्या मोर्चांनी आता अर्धशतक गाठलं. शांततेच्या मार्गाने आता आमचं आभाळ फाटलं. बस झालं सरकार आता अंत पाहू नका. आरक्षण आमच्या हक्काचं पदरात देऊन टाका. अंतरावलीत बसलाय छावा शांततेचा झेंडा घेऊन. अंतरवालीत बसलाय छावा शांततेचा झेंडा घेऊन. दिवस तुम्हीच ठरवून दिलेत ना, किती दिवस झाले पूर्ण होऊन. आरक्षण हवंय हक्काचं, नकोच नुसती आश्वासनांची भीक. आरक्षण हवंय हक्काचं, नकोच नुसती आश्वासनांची भीक. म्हणून म्हणतो कुणब्याच्या पोरा तू शांततेत का होईना लढायला सीख. धन्यवाद मित्रांनो. मी सुनाना गागरे पाटील. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीतून. असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव, जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं, मनच पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं. झिंग